वहिनी, आज मी खूप खुश आहे. आज व्रताचं उद्यापन होणार आणि आपल्या नक्तूच्या लग्नात आलेले सगळे अडथळे दूर होणार. अगदी देवासारखे आलात हो या सवाशिणी. आपण श्रद्धेने देवाचं केलं ना की देव स्वतःहून येतो मदतीला. आता सगळं छान होणार. विजू, मला पटतंय ग तुझं म्हणणं. आय ॲग्रीमेंट विथ यू. पण त्याच्या बायका येऊन बसलेत ना, त्या सवाशणी म्हणून नाही आलेल्या आहेत अगं. म्हणजे शैला वंसने त्यांना बसवून ठेवलंय. या मग आता काय करा त्यांची सरबराई. व्रत पूर्ण करायचं ना तुम्हाला. जा हे पण घेऊन जा आणि बोलण्यात गुंतवून ठेव. मी मग वहिनी नको ना. तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं बोलता येत नाही. मग शैला वंसना सांग. मला नको सांगू. इट्स नन ऑफ माय सुटकेस. कुठे आहेत त्या माहित नाही. अरे देवा, म्हणजे मलाच जावं लागणार. हो. ए मम्मी, कुठे आहेत का सवाशणी? मला त्यांना भेटायचंय. ए मम्मी, मी पण येऊ का? मला त्यांना बघायचंय की त्या कशा दिसतात. तू यायचं नाहीस. आणि सवाशणीला काय बघायचंय? बायकासारख्या बायका असतात त्या. मग ए नाही तरी पण मला त्यांना बघायचंय. मी येते ना प्लीज. तू लहान मुलांसारखं करू नको आता. आणि तुला जर त्यांच्या समोर यायचं असेल ना तर छान तयार होऊन यायचं. हे असं नाही यायचं. अय्या हो. त्यांच्यापैकी जर कोणी माझी भावी सासू असेल तर भारी इम्प्रेशन पडायला हवं ना. हो हो, मी पटकन तयार होते आणि पटकन येते. ए मम्मी, मी डोक्यावरून पदर घेऊ का ग? त्याआधी साडी नेस आणि मग डोक्यावर पदर घे. आवर. अय्या हो, खरंच की आले. तू पण जा. ऑल द बेस्ट. हो. मामा, हे असं व्रत वगैरे करून काय काय होणार आहे? आपल्या नुपूरचं लग्न ठरणार आहे त्यामुळे. आणि बघ, हे व्रत मोडल्याने तुला भले काही होत नसेल, पण मुलीच्या आई वडिलांना त्याचा खूप त्रास होतो म्हणे. देशपांडे, या बरं बाहेर आधी. मला कळायला हवं तुमच्या घरात काय चाललंय. या पिंगळे वहिनी, तुम्ही कशा आहात? किती दिवसांनी. नको ग इतकं गोड बोलूस विजू. तुमच्या घरात काय चाललंय ते कळलं पाहिजे मला. हे कशाबद्दल? अगं सांग ना तुमच्या घरातल्या पुरुषांना. नुसते बघतायत आमच्या घराकडे. किती छान ना. किती कर्तृत्ववान आहेत. म्हणजे आमच्या घरासोबत तुमच्या घराकडेही बघतायत. अगं नाही, काय हवं काय नको ते वालं नाही. एकटक नुसते बघतायत. वहिनी, तुम्ही दोन्ही खांद्यावरनं पदर घ्या बरं. अगं का तुमचा सगळ्यांचा माझ्या पदरावर डोळा? स्टाईल आहे ती माझी. तूच जाऊन सांग घरातल्या पुरुषांना. या त्यांना कसं सांगणार? साडी नेसत नाही ते. हे भगवान विजू, त्यांना तिथून उठायला सांग. वहिनी, आता ना खूप गडबड आहे. पाहुणे आलेत ना घरात. मी उद्या सांगते त्यांना. ओ नुपूरला बघायला मंडळी आलीत का? सांगितलं नाहीस? हाच का शेजार धर्म तुमचा? वहिनी, तुमच्या तोंडून शोभत नाही हा शेजार धर्म शब्द. आणि आमच्या नक्टूला बघायला आले नाहीयेत. म्हणजे तिच्या लग्नासाठीच आलेत असं समजा. तुमच्या या घरात पाहुणे आलेत? वाटलं नव्हतं इथे येईल कोणी. पण आलंय तरी कोण? वहिनी, तुम्ही संध्याकाळी येता का भांडायला? नाही तर मी एक काम करते. मी उद्या ना लता वहिनीने पाठवते तुमच्या घरी. चालेल? काही नको. राहिलं जाते. बाय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय आला?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया